समोर जात जनते म्हणजे बेरोजगारी, शिक्षणाच्या एक शिक्षण आणि आज शिक्षण म्हणजे बिलकुल लोकांना असं हे करून टाकलं की शिक्षण एवढं महाग करून टाकलं तर आज गरीब लोकांचे पोरं बाळं काही शिकू शकत नाही. या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत, जसं गार्डनच्या, स्वच्छतेच्या, फुटपाथच्या, त्यावर तुमचं काय इथं गार्डन म्हणजे असे विराट पडले आहे आणि त्या गार्डनची कोणीही अर्थव्यवस्था कोणी सांगू शकणार नाही. कॉर्पोरेशन मध्ये बीजेपी सत्ता असल्यावर त्या बीजेपी सत्तेमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्याची भरती घेतलेली आहे आणि लोकांना वस्तीमध्ये असे कचऱ्याचे ढेर पडलेले आहे. पण लोकांकडे कोणाकडे बीजेपीचं लक्ष नव्हतं आणि कोणतेही कामं अनेक वर्षापासून महानगरपालिकेत बीजेपीची सत्ता आहे. यावेळेस तुम्हाला परिवर्तन घडण्याची संभावना वाटते का? आम्हाला 100% वाटते का आज त्यावेळेस असे लोकांचे विचार असे पलटू गेलेले आहेत. लोक आमच्या सोबतीला आहे.